नमस्कार. इथे मोठ्या संख्येने जमलेल्या मा जिजाऊच्या लेकींनो, सावित्रीमाईंच्या लेकींनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या लेकींनो आणि आता माझ्या भीमाई आणि रमाईच्या लेकींनो, आजचा हा कार्यक्रम हा आक्रोश आहे आणि या आक्रोश मोर्चाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रविदादा, अमितजी साटम, मुंबईच्या आपल्या महाराष्ट्राच्या मंत्री पंकजाताई, माधुरीताई आणि मेघनाताई बोर्डीकर, वर बसलेल्या मंचकावर सगळे आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, विविध शहराच्या महापौर, मैत्रिणींनो, आज जे मी बोलतीये हे अत्यंत संतापाने आणि वेदनेने बोलतीये. अरे तुम्ही बिल नाही पाडलं, तुम्ही महिला आरक्षणाचं बिल नाही त्या ठिकाणी पाडलं. या देशातल्या आधी आबादी 50% असणाऱ्या महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर केलाय. आणि कुणी केला हा चक्काचूर? केला कोणी? हा केला काँग्रेसने. राज्याचं बोलायचं झालं तर हा केला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने, म्हणजे उबाठाने. कोणी केला? शरद पवारांच्या राष्ट्रवादीने, तुतारीने. यांनी आपला त्या ठिकाणी आपल्या सोबत जे केलंय ते तुम्ही बघा. अरे प्रत्येक भाषणामध्ये महिला सक्षमीकरण, सशक्तीकरण अशी गोंडस गोंडस नावं देता आणि जेव्हा खऱ्या अर्थाने महिलांना काही देण्याची वेळ आली त्यावेळेला यांनी त्यांचा जो हात आहे तो मागे घेतलाय. मैत्रिणींनो, लक्ष द्या. गेली 27 वर्ष हे 33% आरक्षणाचं घोंगडं भिजत पडलंय, भिजत. आज कुठेतरी देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजींच्या माध्यमातून हे बिल पास होणार होतं. अरे तुम्ही बसलेल्या या देशातली 50%ची मातृशक्ती येणाऱ्या दिवसामध्ये आमदार झाल्या असत्या, खासदार झाल्या असत्या, पण यांना ते नकोय. यांना ते करायचं नाहीये. यांचा महिलांच्या विरोधी मानसिकतेचा चेहरा मैत्रिणींनो आता पुढे आलाय, समोर आलाय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला, खरं तर मुख्य प्रवाहात त्यांनी आणला आपल्याला. त्यांनी या देशाच्या 50% मातृशक्तीची ताकद ओळखली. त्यामुळे आपण कित्येक वर्ष मतदान करत राहिलो ग. सरकार आली गेली, महिला मात्र तिथंच राहिल्या. या 50% महिलांची काही गरज आहे हे पहिल्यांदा ओळखणारे प्रधानमंत्री बनले 2014ला नरेंद्र मोदीजी. 8वा ते वर्ष या देशातली मातृशक्तीला टॉयलेट नव्हते, टॉयलेट. घरची इज्जत रविदादा आम्ही आहोत, घरची महिला. आणि ती फक्त घरची इज्जत नाही, माझ्या देशाची इज्जत आहे. आणि माझ्या देशाची मातृशक्ती रस्त्यावर जाणार नाही असा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री, त्यांचं नाव मोदीजी आहे. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्यांच्या विचारावर चालत 33% आरक्षण आम्हाला मिळत होतं. अरे तुमच्या पोटात का दुखलं? का दुखलं काँग्रेसच्या पोटात? का दुखलं उबाठाच्या पोटात? का दुखलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोटात? कारण त्यांचं की कोण जाणार तर आमच्या लेकी बाळी सुना जाणार, त्याच्याशिवाय दुसरी कोणी जाणार नाही. आमच्या मुली जातील, आमच्या सुना जातील, आमच्या परिवारातल्या महिला जातील. फक्त भाषणं मोठी मोठी, पण जेव्हा खरंच आणायची वेळ आली, द्यायची वेळ आली, तेव्हा मात्र आपण चेहरा बघितला. कोण बोलला आपल्या विरोधात?
देवाभाऊ, या महाराष्ट्रातल्या खासदार या देशातल्या 50% महिलांच्या विरोधात बोलल्या. कोण होत्या त्या? अहो, त्या कोणाची तरी पोरगी होती, त्या ठिकाणी कोणाची सून होती, कोणाची आणखीन कोणतरी होती. आणि त्यांना काय आरक्षणाची गरज नाही हो, कारण त्यांचे वडील होते, त्यांचे कोणतरी आहेत म्हणून डिंपल त्यांना त्या ठिकाणी तिकीट मिळतात. ते तर जन्माला आले तेव्हा आरक्षण घेऊन आले, त्यांच्यासाठी जागा आरक्षित आहेत, त्यांना आरक्षणाची गरज नाही. आशिषजी, त्यांना तुमच्या माझ्यासारखा संघर्ष नाही करावा लागत आणि म्हणून त्यांना सर्वसाधारण घरातल्या महिला नकोयत. मोदीजी म्हणले 33% आरक्षण देतो. या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये, प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये मातृशक्तीचा आवाज त्या ठिकाणी मोठा होईल, बुलंद होईल. पण यांना ते नकोय. कळलं ना तुम्हाला का नकोय ते? अगं कळलं का नाही कळलं? कळलं ना? यांना यांच्याच पोरीबाळींना, यांच्या खानदानातल्या लोकांना पुढे करायचंय. सर्वसामान्य महिलांशी यांचं घेणं देणं नाही. पण भाषणाची सुरुवात रविदादा, शाहू फुले आंबेडकरांचे विचार, पण प्रत्यक्षामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली द्यायचं काम यांनी केलंय. यांना लाजच वाटली पाहिजे. हे वर्ष महात्मा ज्योतिराव फुलेंच्या 200व जयंती वर्ष आहे. ते महात्मा ज्योतिराव फुले, त्या क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले, ज्यांनी आपल्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय काय नाही सहन केलं. त्यांची नावं घेता आणि जेव्हा देण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र तुम्हाला सगळ्यांचा विसर पडतो. हा केवळ राजकीय विरोध नाहीये, हा समाज सुधारणेच्या विचारांवरती केलेला थेट हल्ला आहे. आता मुद्दाम पसरवतायत गैरसमज. आपल्याला देवाभाऊंचं ऐकायचं, मी फार बोलणार नाही. पण देवाभाऊ, काल तुम्ही प्रेस घेतली, त्याच्यामध्ये स्पष्ट केलं 2023ला झालं. मग म्हणले आता का नाही, आणि मग आता तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा याची गरज काही. अतिशय व्यवस्थित उत्तर देवाभाऊंनी दिलं. अरे ती तर घटनेची दुरुस्ती होती, अंमलबजावणी आता करायची होती ना. कोविडमुळे पुढे गेलो ना आपण, आणि आता जर ती केली तर 2029ला या सगळ्या माय माऊल्या, देशातल्या 50% माय माऊल्या या त्या ठिकाणी सभागृहामध्ये येणार होत्या. आणि आरक्षण काय फक्त भाजपच्या महिलांना मिळणार आहे का? या देशातल्या 50% मातृशक्तीला मिळणार होता. अरे विरोधी पक्षामध्ये सुद्धा कर्तबगार महिला आहेत, वर्षानुवर्ष काम करतायत, संधीची वाट बघतायत. मोदीजी ती संधी तुम्हाला देतायत. आमच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावलात तुम्ही, घास हिसकावला. आणि म्हणून बहिणींनो, मला तुम्हाला हे सांगायचंय की दोन बाजूंनी बोलायचं. आमचं समर्थन आहे पण आमचा याला विरोध आहे. आम्हाला हे पटतंय पण आम्हाला याचा विरोध आहे. त्यामुळे यांचे जे बेगडी चेहरे आहेत हे आता समोर आलेत. विरोध त्या विधेयकाला नाहीये. हा जो विरोध केलाय तो या देशातल्या प्रत्येक महिलेच्या स्वप्नाला केलाय. परवा प्रियंका गांधींची प्रेस बघितली. त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या, चंद्रकांत दादा त्या म्हणाल्या की भाजप महिलांना वापरून घेतय. आमचा सवाल आहे त्यांना, अरे आम्ही काय कोण वस्तू आहोत का वापरायला? ही भूमी कोणाची आहे? ही भूमी मा जिजाऊची आहे. ही भूमी क्रांती ज्योती सावित्रीमाईची आहे. ही भूमी अहिल्याईची आहे, रमाई भीमाईची आहे. या ठिकाणी या मातीतून फक्त शक्ती, त्याग आणि नेतृत्व बहरतं. हे प्रियंका गांधींना समजायला पाहिजे. या देशातल्या महिलांचा त्यांनी अपमान केलाय. काँग्रेस म्हणजे महिला हक्कांबद्दल फक्त बोलायचं, पण प्रत्यक्षात सुधीर भाऊ काही करायचं नाही. हे त्यांचं पॅटर्न आहे. जसं मगाशी म्हटलं, आम्ही समर्थन देतो पण विषय काय? डिलिमिटेशन. आम्ही समर्थन देतो पण दुसरं काय? यांचा संविधानावर विश्वास नाही, यांचा संसदेवर विश्वास नाही, यांचा देशातील महिलांवर पण विश्वास नाही. असे हे आपल्याला ज्या पद्धतीने आपला हक्क नाकारलाय ना मैत्रिणींनो, प्रत्येकीने पेटून उठायला पाहिजे. उठाल का नाही ग? वरच्या उठाल का नाही? लक्षात घ्या, आपला हक्क आपल्याला मिळवायचा आहे. आपल्या मागे, आपल्या सोबत
देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री मोदीजी आहेत. महाराष्ट्रात आपला सख्खा पक्का भाऊ देवा भाऊ आपल्या सोबत आहे मैत्रिणींनो. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय, ही जी सावत्र आपली भावंड आहेत, भाऊ पण आहेत आणि बहिणी पण आहेत, यांच्याशी लढायला तयार आहात ना? लढायला तयार आहात ना? अरे भाजपासाठी हे सत्तेचं राजकारण नाही, हा न्यायाचा लढा आहे. हा केवळ एका पक्षाचा मुद्दा नाही, या देशातील प्रत्येक महिलेच्या सन्मानाचा आणि अधिकाराचा लढा आहे. विरोधकांना ठासून सांगूया, हा शेवट नाही, हा आमचा शंखनाद आहे, शंखनाद. आणि आता मैत्रिणींनो, निर्णय आपल्याला करायचा आहे, या देशाच्या मातृशक्तीला करायचा आहे. महिलांचे भलामण करणारे चेहरे समोर आलेत, यांची खोटी सहानुभूती महिलांसोबतची समोर आली आहे, यांचे सगळे बुरखे गळून पडलेत. आता लढाई थेट होणार आहे, थेट. आम्हाला आमचा शत्रू दिसलेला आहे देवाभाऊ, आणि म्हणून जी लढाई होईल ही थेट लढाई होईल तुमच्या भलामणीला. आता या देशातल्या आणि राज्यातल्या महिला या त्या ठिकाणी बदणार नाही. तयार आहात ना सगळ्या? आपला हक्क मिळवायचा का नाही? शेवटी जाता जाता विरोधकांना एवढंच सांगेन, जश्न मनाओ हार का. देवाभाऊ लागलं इकडे की ज्या वेळेला विधेयक पडलं, या 50% देशातल्या मातृशक्तीला, स्वप्नांना चक्काचूर केला. आणि हे विरोधक असले, अरे महिलांचं बिल पाडलं म्हणून जल्लोष केला, जल्लोष. तुम्ही करा जल्लोष. अब होगा शंखनाद, अब होगा शंखनाद. इस देश में, राज्य में, हर गली में होगा शंखनाद, और आपको जवाब देना पड़ेगा. विरोधकांना जाताना एवढंच सांगेन, जश्न मनाओ हार का, जश्न मनाओ हार का, कर लो जितना शोर. मातृशक्ति अब जाग गई है, बदलेगा अब दौर, बदलेगा अब दौर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की.